डॉक्टर आठवले साहेबांची सुकन्या आखाड्यावरती लढते आणि जिच्या सोबत लढत्या दोन मुली मैदान गाजवा लागल्यात। या महाराष्ट्राच्या सुकन्या, या महाराष्ट्राच्या रणरागिरी खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीला देण्याचं काम या दोन महिला कुस्तीगीरांच्या माध्यमातून आणि इकडं बाप रे बाप बेंबीच्या देटापासून ओरडून सांगते, माझ्यापेक्षा माझ्या वस्तात किती श्रेष्ठ आहे। कशासाठी, कुणासाठी? तर फक्त या लाल मातीसाठी आणि आपल्या गावच्या नावासाठी, आपल्या कुटुंबाच्या नावासाठी। हो, इकडं आयोजन कमिटी सांगते पैलवान कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे। महिला कुस्तीगीर आखाड्यावरती लढतात। एका पायाला पांढरा निकाप लावून लढणारे संचित आठवले पैलवान आहे, तर प्रतिस्पर्धी रेड कास्ट्यूम आणि दोन्ही पायाला निळा निकाप लावून लढत्या ते धनगर पैलवान आहे। दोन मुले आखाड्यावरती लढतात। मी वारंवार सांगतोय, जाईल तिथं सांगतोय, मुली मैदान गाजवा लागल्या। मुली सांगतात हम भी किसी से काम नाही। या उक्तीप्रमाणे दंगलगर आखाड्यावरती लढतात। मुलगी शिकली आणि प्रगती झाली। पाठीमागच्या कालखंडामध्ये चूल आणि मूल याच्यापासून मुक्तता मिळाली आणि खऱ्या अर्थानं भारत देशातील सुकन्या प्रत्येक मैदान गाजवा लागल्या। मी आता गावकऱ्यांना आवर्जून विनंती करतोय, आपण मुलीची कुस्ती बघताय, आपल्या घरातील, आपल्या गावातील, आपल्या गलीतील पोरं बघावं कुठे एखादं येतोय का बघा। हा, आपलाय व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक। पहिल्या कालखंडामध्ये नारद मुनी 3 लोकातून यायचे, स्वर्ग, पाताळ आणि दुसऱ्या लोकातून यायचे। आता तसं आपलं पोरग फेसबुकहून येतंय व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअपहून जातंय इंस्टाग्रामला। 3 लोकात फिरतंय। आपला नारद बघा कुठं, आपल्या घरचं पोरगा। समाज बलशाली, बलवान आणि गुणवान बनवण्याची साधना म्हणजे लाल माती। संचित पैलवानानं कब्जा घेतला आणि सिंगा नेल्सन पाठीमाग छडी टांग लावण्याचा प्रयत्न। कॅमेरावाला बस आता बस, 2 कुस्त्या झाल्या तुझ्या, आमच्या सोबत रागराग करणं झालं, बसून गे। खरं असताना महादेवाचा तिसरा डोळा म्हणजे मोबाईल असं वाटायला लागलं। कोणी उघडतंय, कुठल्या बी कार्यालयामध्ये गेले की लोक पैशाला दिले गेले